अमरावती शहरात गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त पटवीपुरा येथे एक अनोखे चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे। श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने बजरंग गणेशोत्सव मंडळ पटवीपुरा येथे 26 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेली भक्ती आणि सौंदर्य यांचे दर्शन घडणार आहे। या चित्रकला प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, शहरातील नागरिकांना विविध कलाकृती प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देणे आणि नवोदित कलाकारांना त्यांच्या सर्जनशीलतेला समाजापुढे मांडण्याची संधी प्रदान करणे हा आहे। संस्कृती, सर्जनशीलता आणि समर्पण यांचा संगम या प्रदर्शनातून दिसून येणार आहे। हे चित्रकला प्रदर्शन आणि स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क असून अमरावतीतील कलाप्रेमी आणि उद्योन्मुख कलाकार विद्यार्थ्यांसाठी ही एक खास संधी आहे। अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 7972294471 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। या उपक्रमाची माहिती विदर्भ न्यूजचे संपादक उमेश लोटे यांनी श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीला भेट दिली। त्यांनी प्रदर्शनाचे स्वरूप, उद्दिष्टे आणि अपेक्षित प्रतिसाद याबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी उमेश लोटे यांनी आयोजकांच्या या पुढाकाराचे कौतुक केले। ते म्हणाले, नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा देणाऱ्या अशा उपक्रमांना या माध्यमातून योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी विदर्भ न्यूज नेहमीच तत्पर आहे। आयोजकांनी अमरावतीच्या नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आणि शहरातील कलात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले। पटवीपुरा येथील बजरंग गणेशोत्सव मंडळात आयोजित या प्रदर्शनातून अमरावतीकरांना एक आगळेवेगळे सौंदर्य दृश्य अनुभवायला मिळणार आहे। या प्रदर्शनाला श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती अमरावती संचालक सारंग नागठाणे, जय ठाकरे, आशुतोष खंडारे, ईशान कातवटे, स्नेहता गवडी, ऋतुजा बोडखे, कोमल गायगोले, श्यामल हिरोडे, निराली नेवारे, समृद्धी पेठे, सृष्टी सपकाळ, खुशी खंडारे, प्रगती अडसपुरे, अनमोल सर्वेया, प्रज्ञा वानखडे, इशिता पाटणी, उत्कर्षा वैले आदी कलाकार व विद्यार्थी उपस्थित होते। श्री कला आर्ट क्लासेस जे मी गेल्या अनेक वर्षांपासून बघितलं आहे। सर्वप्रथम सातुर्णा सारख्या एका ठिकाणी एका छोट्या रूम मध्ये असलेले हे क्लासेस, नंतर एक मोठा हॉल आणि आज त्याचं एवढं मोठं भव्य दिव्य रूपांतर पाहून मला अतिशय मनस्वी आनंद होत आहे। अशीच सारंग नागठाणे यांची प्रगती ही उत्तरोत्तर होत राहो आणि आपल्या इथून जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या ठिकाणी स्टुडंट चाललेले आहेत त्यांचा फ्लो अमरावतीतून आणखी वाढवण्याचं जे श्रेय आहे ते आपल्याला मिळो ही मी आई रेणुकाचरणी प्रार्थना करतो। आपल्या सर्व जे स्टुडंट आहात आपण सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, 2-3 प्रकारचे ड्रॉबॅक जे मला जाणवतात या तुमच्या फील्डमध्ये, ते ड्रॉबॅक मला तुम्हाला फक्त थोडेसे समजावून सांगायचे। बेसिकली तुम्ही सगळे आर्टचे स्टुडंट आहे। आर्टच्या स्टुडंटला यू मस्ट बी अ स्मार्ट पर्सन। तुम्ही खूप चांगले, हुशार आणि शरीराने सुडौल असले पाहिजे। नेमकं मुलींच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत त्या गोष्टी समोर आल्या। मी आता जेच्या गेल्या 5 वर्षापासूनच्या बॅचेस बघितलेल्या आहे, त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांचा जो शरीर बांधा आहे तो थोडासा मला बेडप झाल्यासारखा वाटला। तर हे होत नाही, म्हणजे याचं कारण एकमात्र असं लक्षात आलं माझ्या की 7-7 तास 8-8 तास मुली आणि मुलं एकत्र ड्रॉइंग करत खाली बसलेले राहतात आणि आपलं हळूहळू ते म्हणजे जे इंटेक घेतो आपण ते इंटेक तर आपण तेवढं घेतच राहतो, पण आउट आपल्याला तेवढं जात नाही। मग त्याच्यामुळे आपली हेल्थ वाढते, मग आपलं बसणं कमी होते। आता तुम्ही लोक आर्टवाले 8-8, 10-10 तास, 15-15 तास, 3-3 दिवस एक पेंटिंगचा तुमचा पिरियड असतो। त्याच्यामुळे तुम्हाला असं पाहिजे की तुम्ही कमीत कमी स्वतःसाठी सकाळचा 1 तास आणि सायंकाळचा 1 तास स्वतःसाठी वॉर्मिंग अप साठी वगैरे काढला पाहिजे। ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। कसं आहे की आर्टच्या स्टुडंट मध्ये जेव्हा आजाराचं प्रमाण पाहून राहिलो, ही माझी कळकळीची विनंती आहे। आर्टच्या स्टुडंट मध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला जाणून राहिले की 8-8, 10-10 तास आणि त्याच्यानंतर मग कोणी सीजीचे स्टुडंट होतात, कोणी कुठे जाते, कोणी MFA करते, कोणी आणखी काही करते, कोणी डिझायनिंग मध्ये करते, पण सरते शेवटी तेच आहे, किमान 12 तास एका ठिकाणी बसावं लागते। तर त्याच्यामुळे आपला स्वतःचा सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास
प्रत्येकाने स्वतःसाठी काढला पाहिजे. त्या भरपूर वेळामध्ये जिम म्हणा, वॉर्मिंग अप म्हणा, धावणं म्हणा, ह्या गोष्टी केल्या पाहिजे. एवढी माझी तुम्हाला नम्र विनंती. चला, खूप खूप धन्यवाद. आणि सारंग सर, आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो हीच आई रेणुकाचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.